नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करिअर अकॅडमी आपल्या चॅनलमध्ये. तर भारतीय वायुसेनेमध्ये कमिशन ऑफिसर या पदासाठी भरती निघालेली आहे मित्रांनो ॲप्लिकेशन कधीपासून स्टार्ट झाले ते आपण बघूया. तर 2 डिसेंबर सकाळी 11 वाजेपासून तर त्याची लास्ट डेट आहे मित्रांनो 31 डिसेंबर 2024ला रात्री 11:30 पर्यंत. या भरतीसाठी एंट्री कशी होणार आहे ते आपण जाणून घेऊया. तर एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट म्हणजे एफकॅट आणि NCC स्पेशल एंट्री या 2 मार्गांनी तुमची एंट्री या भरतीसाठी होणार आहे. या भरतीसाठी ब्रांचेस, कोर्स नंबर आणि व्हॅकन्सीज आपण जाणून घेऊया. तर एंट्री जी आहे ती एफकॅट पद्धतीने होणार आहे. एफकॅट म्हणजे काय, तर एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट. तर त्यामध्ये ब्रांच आहे फ्लाईंग मेनसाठी 21 जागा आहेत आणि वुमनसाठी 9 जागा आहेत. ग्राउंड ड्युटी टेक्निकलसाठी AEL साठी 95 जागा आहेत आणि AEM साठी 53 जागा आहेत. तर महिलांसाठी AEL साठी 27 जागा आहेत आणि AEM साठी 14 जागा आहेत. त्यानंतर ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकलसाठी वेपन सिस्टीम ब्रांचसाठी 14 जागा आहेत. त्यानंतर ॲडमिनसाठी 42 जागा आहेत. LGS साठी 13 जागा आहेत. ॲक्टसाठी 11 जागा आहेत. EDN साठी 7 जागा आहेत. मेडसाठी 7 जागा आहेत. तर महिलांसाठी वेपन सिस्टीम ब्रांचसाठी 3 जागा आहेत. ॲडमिनसाठी 11 जागा आहेत. LGS साठी 3 जागा आहेत. ॲक्टसाठी 2 जागा आहेत. EDN साठी 2 जागा आहेत. मेडसाठी 2 जागा आहेत. तर दुसरी जी एंट्री आहे NCC स्पेशल एंट्री, तर ब्रांच आहे फ्लाईंग. तर 10% सीट आउट ऑफ CDSC वॅकन्सीज फॉर PC. तर 10% सीट रिझर्व आहेत आणि 10% सीट आउट ऑफ एफकॅट वॅकन्सीज फॉर SSC. तर 10% सीट आउट ऑफ एफकॅट म्हणजे 10% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते आपण बघूया. तर एफकॅट एंट्री फ्लाईंगसाठी 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर सब्जेक्ट कोणते लागणार आहेत मित्रांनो, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे किंवा 60% गुणांसह BE BTech असणे आवश्यक आहे. त्यानंतर एफकॅट एंट्री ग्राउंड ड्युटी टेक्निकलसाठी काय क्रायटेरिया ते आपण बघूया मित्रांनो. तर 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण आणि 12वीला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असणे आवश्यक आहे. त्यानंतर 60% गुणांसह BE किंवा BTech असणे आवश्यक आहे. त्यानंतर एफकॅट एंट्री नॉन टेक्निकलसाठी 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी BCom, 60% गुणांसह BBA, BMS, BBS, CA, CMA, CS, CFA किंवा BSc फायनान्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो. तर NCC स्पेशल एंट्री फ्लाईंगसाठी NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे मित्रांनो. तर या भरतीसाठी वयाची अट किती आहे आपण जाणून घेऊया. फ्लाईंग ब्रांचसाठी वयाची अट आहे 20 ते 24 वर्ष आणि ग्राउंड ड्युटी टेक्निकल आणि नॉन टेक्निकलसाठी वयाची अट आहे 20 ते 26 वर्ष. तर या भरतीसाठी पे स्केल किती आहे हे आपण जाणून घेऊया. तर फ्लाईंग ऑफिसरसाठी पे स्केल आहे 56,100 ते 1,77,500 आणि त्यांनी एक नोट दिलेली आहे मित्रांनो, फ्लाईट कॅडेट्स शाल रिसीव्ह फिक्स स्टायपेंड. म्हणजे फ्लाईट कॅडेटला स्टायपेंड भेटणार आहे मित्रांनो, तो किती असणार आहे 56,100 पर मंथ ड्युरिंग 1 इयर ट्रेनिंग. म्हणजे ट्रेनिंग पिरियडमध्ये फ्लाईट कॅडेटला 56,100 इतका स्टायपेंड भेटणार आहे. तर या भरतीसाठी फी स्ट्रक्चर काय असणार आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो. तर एफकॅट जी एंट्री आहे त्यासाठी फी असणार आहे 550 रुपये प्लस GST आणि ती फी नॉन रिफंडेबल असणार आहे मित्रांनो. तर NCC स्पेशल एंट्रीसाठी कोणतीही फी नसणार आहे मित्रांनो. या भरतीसाठी फिजिकल कंडिशनिंग काय असणे आवश्यक आहे ते आपण बघूया. तर यू शुड एम टू अचीव ॲबिलिटी म्हणजे तुम्ही 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर 10 मिनिटात पूर्ण करायचे आहे मित्रांनो तुम्हाला. तर 10 पुशअप्स मारायचे आहेत तुम्हाला आणि 3 चिनअप्स मारायचे आहेत मित्रांनो तुम्हाला. तर अदर ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये रनिंग, स्विमिंग, रोप क्लाइम्बिंग तुम्हाला आलं पाहिजे ड्युरिंग ट्रेनिंग. म्हणजे ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला या गोष्टी आल्या पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.